नमस्कार, जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी उद्धव काळा पहाड। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दमणगंगा आणि नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातकडे वळवण्याचा सरकार घालतंय घाट। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप। सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन पत्रव्यवहार करण्याची केली मागणी। मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात होणार साजरा। जीवन न्यूजच्या दर्शकांसाठी मकर संक्रांतीचा विशेष वृत्तांत। राहता तालुक्यातील वाकडी गावात खंडेराय अवतरले। अभिनेते देवदत्त यांच्या दर्शनाने भाविक भारावले। विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी खंडेराय, बानाई आणि म्हाळसाईचं केलं जंगी स्वागत। श्रीगोंद्यात घनकचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर। नागरिकांचं आरोग्य आलंय धोक्यात आणि पिकांचंही होतंय प्रदूषणामुळे नुकसान। जीवन न्यूजचा खास वृत्तांत। वाडिया पार्क मैदानावर रंगणार क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा। 17 तारखेला होणार उद्घाटन। यंदाच्या स्पर्धेत क्रॉम्प्टन कंपनीने केली पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ। झी टीव्हीच्या जय मल्हार मालिकेतील कलाकार राहता तालुक्यातल्या वाकडीतल्या खंडोबाला आले होते। पुराणात या खंडोबाचा उल्लेख आहे। माळसा देवींना जेजुरी गडावर सोडून मल्हारी मार्तंड ज्या गावी गेले त्यात या गावाचा उल्लेख आहे। या मालिकेत खंडेरायाची भूमिका करणाऱ्या देवदत्तला प्रत्यक्ष पाहून भक्त आणि राहता ग्रामस्थ हरकून गेले होते। जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा। जाहली गर्दी दरबारात, लोटला महापूर भक्तांचा। उधळतो भंडारा चहुदिशांनी, होतो नामघोष मल्हारीचा। हा मार्तंड मल्हारी म्हणजे खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। हातात खडक किंवा खंड धारण करणारा म्हणून त्यांना खंडेराय असं संबोधलं जातं। या मार्तंड भैरवाची कहाणी झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली। यात खंडेरायाची भूमिका साकारत आहेत देवदत्त नागे। जय मल्हार या मालिकेतील खंडेराय अक्षरशः वाकडी गावात अवतरले आणि प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फिटली। दररोज ज्या खंडेरायाला आपण टीव्हीवर पाहतो ते खंडेरायच आपल्या गावात अवतरल्यानं लोकांची उत्सुकता ही ताणली होती। खंडेराय रंगमंचावर अवतरले आणि प्रेक्षकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला। जय मल्हार या मालिकेच्या शीर्षक गीतानं परिसर अक्षरशः दुमदुमला होता। जय मल्हार या मालिकेसाठी महेश कोठारे यांना खंडोबासाठी एक उत्तम चेहरा सापडत नव्हता। या भूमिकेसाठी त्यांनी जवळजवळ 2500 ऑडिशन घेतल्या, कारण त्यांना अगदी वृद्धांनाच नाही तर लहान मुलांपासून तरुण असा सगळ्यांनाच आपलासा वाटणारा खंडोबा हवा होता। देवदत्त ऑडिशनला गेले होते। त्यांना काही स्क्रिप्ट वाचायला सांगितल्या। त्यांची ऑडिशन झाल्यानंतर ते लगेच म्हणाले, देवदत्त यांची ऑडिशन झाल्यावर महेश कोठारे म्हणाले की आम्हाला आमचा खंडोबा सापडला। खंडोबाच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे तेव्हा मी जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं। त्याआधी कधीच जेजुरीला जायचा योग आला नव्हता। तिथून मी खंडेरायाच्या चरणी अर्पण केला जाणारा भंडारा घेतला। आजही माझा मेकअप करताना जेजुरी गडावरचा भंडारा मी कपाळावर लावतो। मेकअप रूम मध्ये येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा जयघोष करून मगच आम्ही शूटिंगची सुरुवात करतो। या सर्व बाबींचा उलगडा स्वतः देवदत्त यांनी वाकडीतील प्रेक्षकांसमोर केला। वाकडीतील प्रेक्षकांना देवदत्त यांच्या दर्शनामुळे खंडोबारायाचं दर्शन घेतल्याचा भास होत होता। नंतर देवदत्त नागे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही अतिशय मार्मिक अशी उत्तरं दिली। त्यांच्या आकर्षक शरीरयष्टीविषयी विचारलं असता सिगारेट आणि दारूला मी नेहमी नाही म्हणतो आणि व्यायामाला नेहमी होकार देतो असं उत्तर दिलं। पण आज माझ्या दोन्ही पत्नींचं या इथे जे काही त्यांचं सासूरवाडीला त्यांचं स्वागत झालं, कारण मी याला आता माझं घर मानायला लागलो आहे। काल मी सासूरवाडीला होतो पण आज मी माझ्या घरी आहे, माझ्या माहेरी असं मला म्हणावं असं वाटतं। कारण वाकडी ग्रामस्थांनी जे काही प्रेम दिलं ते अलोट आहे, त्याला तोड नाही आहे। इथल्या लहान मुलांचं सुद्धा मी बघितलं, शाळेतल्या लहान मुलांनी अगदी हात जोडून ते रांगेत उभे होते। त्याच्यावरनं कळतं की वाकडी गावामध्ये सुद्धा शिस्त किती चांगली आहे। या इथल्या मी गुरुजनांना खरंच नमस्कार इच्छितो की त्यांनी त्यांच्या शाळेमधल्या मुलांना खूप चांगली शिस्त लावलेली आहे, जी मला अतिशय प्रिय आहे। या इथे एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की जे मी स्वतः अनुभवतो, स्वतः मी आवर्जून त्याचं अवलंबन करतो, ते म्हणजे
न चुकता व्यायाम करतो. दारू आणि सिगरेटला मी नेहमी नाही म्हणतो. तेच मी वाकडी ग्रामस्थांना सांगू इच्छितो. खंडेराय जेव्हा जेजुरीहून चंदनपुरीला जाताना त्यांनी जे काही थांबे घेतले होते त्याच्यामध्ये वाकडी हा जो थांबा आहे, मुक्काम आहे, तो खूप महत्वाचा आहे. पण मधल्या या मुक्कामामध्ये त्यांनी प्रत्येक जागेचा, प्रत्येक प्रांताचा त्यांनी जीर्णोद्धार केला. तर तोच मी माझ्या डोक्यावर असं धरून सांगतो. मला खंडेरायांच्या नखाची जो सर नसेल, पण तरी पण माझा एक छोटासा संदेश तुम्हाला सांगायचा वाटतो की येस टू एक्सरसाइज, नो टू अल्कोहोल, नो टू टोबॅको. व्यायामाला हो म्हणा, सिगरेटला नाही म्हणा आणि दारूला तर नाहीच म्हणा. जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी. जीवन न्यूजचे बीड जिल्हा प्रतिनिधी संजय सानप यांना जामखेडच्या कोठारी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वोत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देऊन गौरवलाय. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचं याबद्दल अभिनंदन केलंय. बीडला दरवर्षीप्रमाणे जामखेड येथील कोठारी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यावर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी जीवन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी संजय सानप यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. त्यावेळी राज्यमंत्री राम शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. अध्यक्षपद भूसवलेले आणि आपल्या अध्यक्षांनी माझ्याकडे आता 2 एक निवेदनं पाठवले. पत्रकार संरक्षण भाई कायदा झाला पाहिजे. आता राज्याचा गृहमंत्री आणि त्यामुळं एकदा माईकवर आणि बूम पुढे बोलायला लागलं की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे जाते. आणि जेवढे नवे मंत्री झाले त्याच्यापैकी 3ऱ्या 4थ्या 5व्याच्या आतच आपला नंबर लागतोय. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय सानप यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, बीड. नगर जिल्ह्याचं विभाजन आता रखडल्यातच जमा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबतचा खुलासा केल्यानं आता हा विषय किमान वर्षभर तरी लांबणीवर पडलाय. जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. राज्यातील नव्या सरकारचा नवा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला आणि नववर्षदिनी त्याच्या सर्वपक्षीय नागरी सत्कारात अडगळीत पडलेला जिल्हा विभाजनाचा विषय चर्चेत आला. मात्र अवघ्या 10 दिवसात या विषयावर थंडावण्याची वेळ आली आहे. नव्या सरकारच्या नव्या महसूल मंत्र्यांनी किमान वर्षभर तरी कोणत्याही जिल्ह्याचं विभाजन होणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं किमान अजून वर्षभर तरी जिल्हा विभाजनाचा विषय बासनात गुंडाळून ठेवावा लागणार आहे. नगर जिल्ह्याचं विभाजन करावं अशी मागणी तब्बल 30 वर्षांपासूनची आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही या विभाजनाला अनुकूलता त्या काळात दाखवली होती, पण प्रत्यक्षात आणण्याचं धाडस कोणाचंही झालेलं नाही. जिल्ह्याचे नवे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यात खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले तसंच माजी आमदार बबनराव पाचपुते आणि जयंत ससाणे आदींनी जिल्हा विभाजनाची मागणी केली. मात्र यावेळी बोलताना प्राध्यापक शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. 30 वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्यानं याबाबतच्या जिल्ह्याच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू एवढंच त्यांनी सांगितलं होतं. मात्र या कार्यक्रमानंतर जिल्हा विभाजनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आणि या विभाजनाबाबत आग्रही असलेले काँग्रेस संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी लाखभरांच्या सह्यांचं निवेदन करण्याचा उपक्रमही हाती घेतलाय. पण याची हवा नवे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी काढून घेतली. जिल्हा विभाजनाचा विषय सरकारनं सोडलेला नाही, पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती नसल्यानं किमान 1 वर्षभर कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय होणं नाही असं त्यांनी स्पष्ट केल्यानं आता पुन्हा हा विषय चर्चेआड जाण्याची चिन्ह आहेत. जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय अडलेला आहे तो केवळ मुख्यालयाच्या नावावर. उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि कोपरगाव या तालुक्यातील दिग्गज नेत्यांना मुख्यालय हवंय. त्यामुळे आतापर्यंतच्या दोन्ही काँग्रेस आघाडीच्या सत्तेतील राजकीय सुंदोपसुंदीत हा विषय मागे पडलाय. आता राज्यातील सत्तेत बदल झाल्यानं युतीच्या माध्यमातून विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आणला जात असला तरी मुळात मुख्यालयासाठी मतैक्य हाच अजेंडा आधी ठेवावा लागणार आहे. दक्षिणेतील नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते स्वतंत्रपणे वेगळे होण्यास तयार असले तरी उत्तरेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तशी संधी दिली तरच दक्षिणेला वेगळं होता येणार आहे.
त्यामुळेच आता दक्षिणेतील जिल्हा विभाजनवाद्यांनी वर्षभराचा काळ उत्तरेतील नेत्यांच्या मतैक्यात घालवला तरच 2016 मध्ये नव्या जिल्ह्याचा सूर्योदय होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. भिंगारच्या निवडणुकीत लागलेल्या निकालांनी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला भाग पडलाय. सेनेशी हातमिळवणी करीत भाजपाला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेणाऱ्या काँग्रेसला तर इथं खातं देखील उघडता आलं नाहीये. जिल्ह्यातील वरिष्ठ आणि मूळची काँग्रेस मानल्या जात असलेल्या भिंगार काँग्रेसवर यंदाच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत चक्क हद्दपार होण्याची वेळ आली आहे. गेल्या वेळी कॅन्टोन्मेंटमध्ये तब्बल 4 सदस्य असलेल्या काँग्रेसला यंदा एकही जागा मिळवता आलेली नाही. अर्थात त्यांच्या या दुःखात मनसे आणि अपक्षांची भाऊगर्दीही सहभागी आहे. मनसे आणि अपक्षांना यंदाच्या निवडणुकीत भोपळा मिळाला. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत 7ही ठिकाणी उमेदवार देऊनही काँग्रेसला एकाही ठिकाणी विजय मिळवता आला नाही. अपक्षांमुळे झालेली मतविभागणी, बंडखोरी, नाराजी आणि फाटाफुटीमुळे चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. पक्षाच्या 4 उमेदवारांना 3 आकडी मतंही घेता आली नाहीत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 7 प्रभागांमध्ये राजकीय पक्षाच्या 27 उमेदवारांसह तब्बल 27 अपक्ष रिंगणात होते. पक्षानं तिकीट नाकारल्यानं नाराज मंडळींचा यामध्ये सर्वाधिक भरणा होता. प्रभाग 1, 2 आणि 5 मध्ये अपक्षांची संख्या कमी असली तरी इथल्या लढतीतही चुरस होती. तिन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झालाय. या तिन्ही प्रभागात या उमेदवारांना 3ऱ्या क्रमांकाचीही मतं घेता आली नाहीत. या तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. उर्वरित 4 प्रभागात तब्बल 22 अपक्षांचं आव्हान उभं राहिल्यानं मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन झालं. प्रभाग 5 व्यतिरिक्त इतर ठिकाणी भाजप शिवसेनेची युती झाल्यानं त्याचा फायदा शिवसेनेला झालाय. मतांचं विभाजन टळल्यानं शिवसेनेच्या उमेदवारांना विजय मिळवता आलाय. त्या तुलनेत दोन्ही काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत अपक्षांच्या मोठ्या संख्येमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अपक्षांनी इतरांच्या मतांचं गणित बिघडवलं, परंतु एकाही अपक्षाला विजयी होता आलं नाही. प्रभाग 3, 4, 6 आणि 7 मध्ये अपक्षांमुळे अटीतटीच्या लढती दिसल्या. मनसेनंही प्रभाग 1 आणि 5 वगळता इतर 5 प्रभागांमध्ये उमेदवार दिले होते. त्यांच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली, परंतु एकाही उमेदवाराला विजयी होता आलं नाही. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी माजी सदस्यांना साफ नाकारलंय. विकासाच्या मुद्द्यावरून केवळ आश्वासनं देणाऱ्या सदस्यांना थेट घरचा रस्ता दाखवला गेला. प्रभाग 6 मधील प्रकाश फुलारी आणि 2 मधील कलीम शेख हे जुने सदस्य वगळता अन्य 5 प्रभागात मतदारांनी मीना मेहतानी, मुसा सादिक, रवींद्र लालबोंद्रे, शुभांगी साठे आणि संजय छजलानी या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. प्रभाग 1 मध्ये भाजपचे माजी सदस्य बाळासाहेब पत्के यांच्या पत्नी पराभूत झाल्या, तर प्रभाग 3 मध्येही अपक्ष शाहीन शेख यांना पराभूत व्हावं लागलं. प्रभाग 5 मध्ये माजी सदस्य स्मिता आष्टेकर यांचाही दारुण पराभव झालाय. प्रभाग 7 मध्ये मतदारांनी नव्या चेहऱ्याला संधी दिली. या निवडणुकीत सर्व माजी दिग्गज सदस्यांचे गड खालसा झालेत. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डातील 7 सदस्यांमधून बोर्डाचा उपाध्यक्ष निवडला जातो. नव्या सत्ता समीकरणात शिवसेना 3, भाजप 1 आणि राष्ट्रवादीचे 3 असे बलाबल आहे. भाजपच्या निवडून आलेल्या सदस्या शुभांगी साठे या खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थक आहेत. त्यामुळेच आता उपाध्यक्षपदाची समीकरणं गांधींवर अवलंबून आहेत. युती आणि भाजप पक्षांतर्गत राजकारणात गांधींचा माजी आमदार राठोड आणि आमगरकर यांना विरोध आहे, तर त्याचवेळी शहराच्या नव्या राजकीय वातावरणात महापौर आमदार जगताप यांच्याशी जवळीक वाढली आहे. त्यामुळेच भाजपच्या या एकमेव सदस्य युतीकडे येतात की राष्ट्रवादीची साथ करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरलंय. कॅन्टोन्मेंट निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाल्यानंतरही भाजप अंतर्गत गटबाजीचं राजकारण सुरू होतं. जागा वाटपात 5 नंबरचा प्रभाग शिवसेनेसाठी सोडला असतानाही तिथं भाजपकडून शुभांगी साठे यांना तिकीट देण्याची चाल भाजपच्या खासदार दिलीप गांधी गटाकडून खेळली गेली. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड आणि भाजपाचे महानगर अध्यक्ष अभय आगरकर यांच्याविरुद्ध खासदार दिलीप गांधी असंच या निवडणुकीला स्वरूप आलं होतं. या वादाचे परिणाम निकालातही दिसून आलेत. गटबाजी आणि बंडखोरीमुळे शिवसेनेच्या आष्टेकर यांना पराभूत व्हावं लागलंय. साठे या गांधी गटाच्या म्हणून ओळखल्या जातात.
त्यांच्या विजयानं भाजपमधील आगरकर गटाचा पराभव झाल्याचं मानलं जात आहे. प्रतिनिधी अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज. हास्य कष्टाच्या कमाईचं, हास्य स्वकर्तृत्वाचं, हास्य ग्रामीण भागातील महिलेच्या चेहऱ्यावरचं. महाराष्ट्र शासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा 2015 महिला बचत गटांचं जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री. साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रेची खास वैशिष्ट्य महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री, तसेच प्रदर्शन कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. नगरकरांना पुन्हा एकदा होईल किती खाऊ, किती घेऊ आणि किती खाऊ असं. चला आपणही होऊया त्यांच्या हास्याचे साक्षीदार. वारली पेंटिंग, सुगंधी अगरबत्ती, सेंद्रिय खते, गावरान कडधान्य, सोयाबीन प्रॉडक्ट, मशरूम, काकवी व सेंद्रिय गुळ, संसारोपयोगी लाकडी वस्तू, हिरडा बेहडा उत्पादने, घोंगडीचे विविध प्रकार, नाचणी पापड, नागली बिस्किट, शोभेच्या वस्तू, बॅग, पर्स, हस्तकला वस्तू, बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, कोल्हापुरी चप्पल, बूट, पत्रावळी, द्रोण, प्लास्टिक हार, कटलरी इत्यादी वस्तू, तसेच आवळा उत्पादनं, हुरडा चटणी, भाजणीचे पीठ, हातचडीचे तांदूळ, राजूरचे प्रसिद्ध पेढे, वनौषधी, कडधान्याचे झुणका भाकर, शिपी आमटी, थालीपीठ, पावभाजी, आवळा खवा, पुरणपोळी, जळगावचे मांडे व वांग्याचे भरीत, रसवंती इत्यादी ग्रामीण महिलांनी तयार केलेले विविध पदार्थ. या वस्तूंच्या खरेदीसोबत आपल्या दिमतीला आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. नगरकरांनो, आणि आपल्याला विनामूल्य प्रवेश आहे. आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील मोफत करण्यात आली आहे. भरपूर वैशिष्ट्यांसह परिपूर्ण असलेली साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा 2015. आयोजक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर, जिल्हा परिषद वर्कशॉप कंपाऊंड, रेल्वे स्टेशन रोड, अहमदनगर. साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रेचं ठिकाण के लॉन, जॉगिंग पार्क समोर, प्रोफेसर कॉलनी, टीव्ही सेंटर, सावेडी, अहमदनगर. प्रवेश विनामूल्य आणि पार्किंगची व्यवस्था मोफत. दिनांक 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2015. वेळ सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. अहमदनगर शहर में पहली बार नई मीडिया तकनीकी के सहयोग से आध्यात्मिक प्रस्तुति तनाव व्यवस्थापन राजयोग शिविर. तनाव व्यवस्थापन राजयोग शिविर. जीवन की चुनौतियों का सामना करना इतना मुश्किल क्यों है? क्या आप अक्सर जीवन के प्रति उदासीन हो जाते हैं? आप अपने मन का उसकी पूरी क्षमताओं के साथ प्रयोग करते हैं? 70% से अधिक रोगों का कारण मानसिक तनाव है. तो आइए अच्छे स्वास्थ्य के लिए राजयोग द्वारा अपने मन को स्वस्थ बनाएं. तनाव मुक्त जीवन का सुख लेने के लिए प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा सिखाए जाने वाले सहज राजयोग के माध्यम से अपनी मानसिक व आध्यात्मिक शक्तियों को पुनः जागृत कीजिए. किसी भी आयु, धर्म, संस्कृति अथवा राष्ट्रीयता वाले व्यक्ति इसे आसानी से अपना सकते हैं. अधिक जानकारी हेतु हमारी वेबसाइट bkwsu.com पर जाएं. तो आइए तनाव व्यवस्थापन राजयोग शिविर में यहाँ पर स्वस्थ मन तन के लिए विशेष मार्गदर्शन कराएगी माउंट आबू राजस्थान से पधारे हुए राजयोगिनी ब्रह्मा कुमारी उषा दीदी जी. इस कार्यक्रम का स्थान है प्रोफेसर कॉलोनी चौक, जॉगिंग पार्क, सावेडी, अहमदनगर. प्रातःकालीन सत्र 6:30 से लेकर 8:30 तक रहेगा. तो आप सभी के लिए मुफ्त निमंत्रण है. इसके लिए आपका अमूल्य समय ही मूल्य है. इस कार्यक्रम के आयोजक है प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, शिव दर्शन भवन, अहमदनगर. संपर्क 0241 2324 058. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची.
वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरी पेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरी पेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या बदलाच्या हालचालींना आता वेग आलाय. संग्राम जगताप हे आमदार झाल्यानं हे पद रिक्त करून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार ही चर्चा सुरू आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिषेक कळमकर यांचं नाव आघाडीवर आहे. महापालिकेतील बहुचर्चित महापौर बदलाच्या विषयाला आज राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत जवळपास हिरवा कंदील दाखवला गेला. मात्र मनपाच्या सत्तेतील प्रमुख सहभागी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांशी तसंच अन्य अपक्ष आणि मनसेच्या प्रतिनिधींशी बोलून अंतिम निर्णय महापौर संग्राम जगताप यांच्याकडून घेणार जाणार असल्याचं समजतंय. नगरचे महापौर जगताप हे आता शहर मतदारसंघाचे आमदार झाले असल्यानं एकाच व्यक्तीकडे आमदार आणि महापौर ही लाभाची 2 पदं नसावीत. या उद्देशानं महापौर बदलाचा विषय राष्ट्रवादीच्या स्तरावर विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. या विषयाच्या अनुषंगानं आज मुंबईत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत ही बैठक झाली. नगरहून आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घोले आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षादेशानुसार महापौरपद सोडण्याची तयारी जगतापांनी या बैठकीत दाखवल्याचं समजतंय. मात्र त्याआधी मनपा सत्तेतील सहभागी काँग्रेस, अपक्ष आणि मनसे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. नव्या महापौरपदासाठी दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर हे प्रबळ दावेदार मानले जातात. याशिवाय बाळासाहेब बोराटे आणि नीता घुले ही अन्य 2 इच्छुकांची नावं आहेत. यामुळेच येत्या 8 दिवसात महापालिका वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. प्रतिनिधी उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगर कल्याण रोडवर पाण्याची भीषण टंचाई आहे. टँकरनं या भागात होणारा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. मात्र पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक वारंवार तक्रार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करतायत. पाहुयात जीवन न्यूजचा या समस्येवर प्रकाशझोत टाकणारा खास वृत्तांत. नगर जिल्ह्यात जानेवारी महिन्यातच पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलंय. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र शहरी भागात मोडणारं कल्याण रोडवरील शिवाजीनगर या भागात सुद्धा 15 दिवसातून एकदाच पाणी सुटतं. आमच्या एरियाची संख्या पाहिली तर 40 घरा इतकी संख्या आणि त्याच्यात फक्त 2च टँकर आठवड्याला येतात. त्याच्यात पण 5 मिनिटं किंवा 7 मिनिटाच्या 8 टँकर खाली होतो. आमच्या एरियाचा कोणी प्रश्न सोडत नाहीये. आम्हाला पण काही घेणं देणं नाहीये. जर नाही सोडायला आमचा पुढच्या निवडणुकीला 40 घराचं मतदान एक पण करणार नाही, एवढं आमचं फिक्स आहे. नाहीच करणार आम्ही मतदाराला. मी तर एकाला पण मतदान करून देणार नाही जोपर्यंत आमच्या 5 वर्षात पाण्याची, नाल्याची बऱ्याचशा समस्या आहेत. आणखी लाईट, पाणी, नाल्या काही सोय नाही. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मतदानाला एक पण उभा राहणार नाही. 8 दिवसापासून पाणी टँकर इकडे येत नाही, पाणी वगैरे येत नाही. पहिलं 3 दिवसा पाणी यायचं, 2 दिवसापासून आपण नगरसेवक निवडून झाल्यापासून नगरसेवक हरवलं काय तेच आम्हाला कल्पना नाही आहे. कारण शिवाजीनगरमध्ये एवढे अपेक्षा झाले. प्रत्येक गल्लीमध्ये माणूस जे उठतं ते पाण्याचे ड्रम घेऊन पळतं. पाण्याची अपेक्षा लय झाली, बिकट झालेली. तर महापालिकेने, शासनाने आम्हाला त्वरित नळ पाणी योजना द्यावं आणि घरपट्टी नळपट्टी असून बी आम्हाला दाबून येऊन बी पाणी वगैरे येत नाही. 15 दिवसातून येणारं पाणी हे नळाद्वारे येतं. मात्र 8 दिवसातून एकदा टँकरद्वारेही या ठिकाणी पाणी पुरवठा होतो. मुळा धरणात मुबलक पाणी शिल्लक असताना ही पाणी टंचाई मनपाच्या दुर्लक्षामुळे होते आहे. पाणी दूषित असल्यानं कावीळ, मलेरिया, हिवताप अशा साथीच्या रोगांचीही लागण झाली आहे. कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथील नागरिक मात्र यामुळे हतबल झालेत. एकतर पाणी लवकर येत नाही आणि जरी आलं तरी त्या पाणी दुर्गंधीयुक्त असतं. मैला मिश्रित पाणी ना पिण्याच्या योग्य राहतं ना वापरण्याच्या योग्य. त्यामुळं
इथल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. ते लेकर बाळ आमचे कसे त्रास काढतोय आमचे आम्हाला माहिती. आम्ही काय गरीब झाले मग आम्हाला जीव नाहीये का? हा थोडंफार जरा टँकरचं पाणी पितोय आम्ही. नळाचं पाणी नाही आम्हाला कधी जिंदगीत. संडाची सोय नाही. किती हाल काढतोय आमचे आम्हाला माहिती. हा कोण लक्ष नाही टाकत. नुसतं मतदान आलं की द्या आम्हाला मतदान द्या आम्हाला. नुसतं पळत येतात आमच्याकडे धावत पळत. का गणेश ताडला पाणी येत नाही आम्हाला अजिबात. 8-8 दिवस एक तर आम्हाला कामाला जावं लागतं. पाणी राहत नाही प्यायला. कधी नवत येतं तर ते सगळं घाण पाणी येतं. आम्ही करायचं काय? आम्ही जायचंय कुठं? आम्ही लोकांनी आम्ही पेणार काय? काय जगायचंय का मरायचंय? पब्लिक आम्हाला हे लोक आम्हाला जगून देत नाही. आम्ही करणार काय? हा लाईटीला अंधार नाही. इथं आम्हाला रात्रीचा कधी कधी अंधाराचं यावं लागतं. कुत्रे भुकतात. लाईट नाही रोड नाही. आम्ही हे करायचं काय सांगा? रस्ता भी नाही चांगला. आम्ही करणार काय? रात्रीचे नाल्याने पडतो एखाद्याच रात्री. कधी कधी 8 दिवसातून रात्रीचं पाणी येतं. आम्हाला यायला रस्ता नाहीये. हा निवडणुकीला झाले संपला यांचा विषय. हा परत आमच्याकडे लक्ष देत नाही. दुर्लक्ष करतात. फक्त निवडणुकीच्या वेळेसच येतात आमच्याकडे हात जोडून. तेव्हा आम्हाला काय करायचं? आम्ही लोक पट्ट्या भरतो. आम्ही करतो. तुम्ही करता काय? आमचा पैसा जातो कुठं? आम्हाला वेळेवर कसली गरज नाही भेटत. काय करणार आम्ही लोकांनी? हा निधी मात्र आम्हाला काही भेटतच नाही. आम्ही जायचं कुठं? तुमच्याकडे आले तर तुम्ही उद्या करता. अशी 1.5-2 वर्ष झालेत ना. तुम्ही निवडून येऊन केलं काय आमच्यासाठी? टँकर नाही आलं तर कॉलेज बुडून राहावं लागत आम्हाला इथं. तरी पाणी भेटत नाही. नगरसेवक 26 जानेवारी 15 ऑगस्टलाच इथं येतो फक्त. बरोबर येतच नाही. आम्हाला म्हणतो टँकर 3 येते पण 2च टँकर पाठवतो इथं. नळ तर पाणीच येत नाही. पाणपट्टी पण भरावी लागते इथं. शाळेपाशी येतं सगळ्यांच्या घरात वास येतो त्या नालीच्याच पाण्याचा. कुणाला इलेक्शनच्या वेळेस फक्त पाय पडून जातात म्हणतात. सगळी सोय करू पण एक पण सोय करत नाही इथं. जानेवारी महिन्यात इथल्या नागरिकांची ही परिस्थिती असेल तर मार्च, एप्रिल, मे आणि तिथून पुढील उन्हाळ्यात कशी अवस्था होईल ही मोठी चिंतेची बाब आहे. महानगरपालिका इथल्या नागरिकांकडे लक्ष देणार का? हाच मोठा प्रश्न आहे. शिवाजीनगर प्रशांत सोसायटी इथून बोलतोय की 13 वर्षापासून मी या एरियामध्ये राहतोय. पण 13 वर्षापासून मला ही पाण्याची समस्या अजूनपर्यंत संपलेली नाहीये. मी शासनाला एवढं सांगतोय की आम्ही पाणीपट्टी भरून त्याचा उपयोग सुद्धा काही होत नाही. वारंवार आम्ही दरवेळेस आम्हाला नोटिसा दिल्या जाते पाणीपट्टीच्या. पण वर्षातून आम्ही ती पाणीपट्टी भरतो तरी आम्हाला पाणी आमच्या नळाला पाणी येत नाही. आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं. तर शासनाने याच्यावर जास्तीत जास्त दखल घ्यावी. नाही तर इथून पुढे आम्ही सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की आम्ही पाणीपट्टी सुद्धा भरणार नाहीये. आम्ही ही कळकळीची विनंती सांगतोय की शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही इथून पुढे रोज रस्ता रोक करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही चैतन्य चौकरसह प्रियंका धारवाले, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. रोटरी क्लबच्या वतीने जी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाची माहिती प्रोजेक्ट चेअरमन पडोळे यांनी जीवन न्यूजला दिली आहे. मी राजेंद्र पडोळे, राजशाही सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर. आमच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मागच्या वर्षीपासून पतंग स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. मागच्या वर्षीचा प्रचंड उत्साह बघून यावर्षी आम्ही स्पर्धेला जे बक्षीस दिलं आहे ते 11,000 रुपयाचं बक्षीस पहिलं राहील, दुसरं राहील 5,000 रुपयाचं. त्याचबरोबर लेडीजसाठी सुद्धा ही स्पर्धा राहील. लेडीजला ही स्पर्धा मोफत राहील आणि जेंट्सला या स्पर्धेकरता 500 रुपयाची एंट्री फी राहील. याच्यामध्ये आम्ही चायना मांजाचा वापर होऊ नये म्हणून आम्ही स्वतः पतंग आणि मांजा आम्ही स्वतः देणार आहे. या स्पर्धेमध्ये 64 स्पर्धकांना भाग घेता येईल. याच्यामध्ये जवळजवळ 64 मधले आमची 35 बुकिंग ऑलरेडी झालेली आहे मागच्या वर्षीची. त्याच्याकरता अजून 30-35 बुकिंगची आवश्यकता आहे. त्याच्याकरता नगर शहरामध्ये टिळक रोडला शुभम कलेक्शन येथे याची फॉर्म भेटतील. केडगावला बालाजी कम्युनिकेशनला भेटतील, पाईपलाईनला भेटतील, सावेडीला पण भेटेल, दिल्ली गेटला पण भेटेल, शोभियन कार्पेट म्हणून इथे भेटेल. लेडीजला 1,000 रुपये आणि 500 रुपये असे दोन बक्षिसं ठेवलेले आहेत. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी ही स्पर्धा किल्ला मैदान येथे सकाळी 10 वाजता चालू होईल. संगम भैया यांच्या हस्ते या बक्षीस समारंभाचं वाटप होईल. यामध्ये प्रमुख सहकार्य आमचे रोटरीचे अध्यक्ष रंजना ब्रह्मा यांचे आहे.
अशोक गांधी आहेत, त्याच्यानंतर आमचे अनिल जाधव आहे, प्रवीण दाभेकर आहे, राहुल विधाते, प्रीतम गोगावत आहे. बरेचसे आमचे सगळे सहकारी याच्यामध्ये आम्हाला मदतीला आहेत. गुजरातमध्ये ज्या धर्तीवर स्पर्धा होती त्याच धर्तीवर आपण इथं घेतोय. शिवसेनेची उमेदवारी सिंधुताई पालवे यांना तर भाजपाची उमेदवारी मिळवण्यात वैभव खलाटे यांच्या पत्नी यशस्वी झाल्यात. जिल्हा परिषदेच्या मेरीकरंजी गटाच्या पोटनिवडणुकीत सेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे उमेदवार स्वतंत्र रिंगणात उभे केल्यानं या निवडणुकीत युतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. राज्यात सेना भाजप युती झाल्यानंतर तालुक्यातही आजपर्यंत युती टिकून राहिली होती. यापूर्वी झालेल्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिरीकरंजी गट सेनेला तर उर्वरित सर्व ठिकाणी भाजपनं आपले उमेदवार उभे केल्याचा पूर्व इतिहास आहे. या गटाची निवडणूक जाहीर होताच हा गट सेनेला दिला जाईल असं वाटत होतं. त्यानुसार आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे आणि मोहन पालवे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यात पालवे यांना यशही आलं. ही जागा सेनेला सोडावी यासाठी माजी आमदार राजीव राजळे हे आग्रही होते. मात्र हा गट मतदारसंघ पुनर्रचनेत राहुरी तालुक्यात गेल्यानं आमदार शिवाजी कर्डेले यांनी या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार उभा करायचाच हा आग्रह धरलाय. सेनेनं उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या अनिल कराळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. तसा आग्रह त्यांनी धरला. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांनी युती करावी असा सल्ला कर्डिले यांना दिला. मात्र कर्डिलेंनी तो धुडकावून लावला. पक्षाचे एबी फॉर्म देणं शिंदे यांच्या हातात असल्यानं आणि बहुसंख्य भाजप नेत्यांचं मत पालवे यांच्या बाजूनं असल्यानं कराळेंच्या नावाला शिंदे यांनी संमती दिली नाही. कराळेंची उमेदवारी पालवे यांना अडचणीची ठरत असल्यानं अखेर दुसरा उमेदवार द्या, मी एबी फॉर्म देतो असं शिंदेंनी स्पष्ट केल्यानं अखेर कराळे यांचा पत्ता कट होत वैभव खलाटे यांच्या पत्नीला उमेदवारी देणं कर्डिले यांना भाग पडलं. कराळेंना उमेदवारी मिळावी यासाठी कर्डिले आणि खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी मंगळवारी पाथर्डीत तळ ठोकून होते. मात्र वरिष्ठ पातळीवरूनच सूत्र हल्ल्यानं कर्डिलेंना एक पाऊल मागे यावं लागलं. मात्र यामुळे युती नेत्यांमधील बेबनाव मात्र पुढे आलाय. प्रतिनिधी उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, मिरीकरंजी गट. पाथर्डी तालुक्यातील धारवाडीमध्ये संत वामनभाऊ संत भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संत वामनभाऊंची पालखीमध्ये मिरवणूक काढली होती. यात धारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होते. संत भगवान बाबा संत वामनभाऊंचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. संत वामनभाऊंच्या मंदिराला विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं होतं. पुण्यतिथी सोहळ्याचं हे 8वं वर्ष होतं. या सप्ताहाची सुरुवात 8 वर्षांपूर्वी गावचे माजी सैनिक अशोक काळापहाड यांनी केली. मात्र तेव्हाच्या सप्ताहाचं स्वरूप छोटं होतं. मात्र तेच स्वरूप आता विस्तृत झालंय. कारण सलग 7 दिवस कीर्तन, प्रवचन, भजन, महाप्रसाद असं या सप्ताहाचं स्वरूप झालंय. मुंबई, पुणे, नाशिक इथं नोकरीनिमित्त स्थायिक झालेले धारवाडीकर देखील या सप्ताहाला 7 दिवस आवर्जून उपस्थित राहतात. भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतात आणि सढळ हातानं मदत करतात. नवनाथ सोनावणे, नारायण पालवे, ईश्वर पालवे, प्रवीण बुधवंत, बबनराव गीते, अशोक काळापहाड, संतोष काळापहाड, किरण काळापहाड, कैलास काळापहाड, दगडू काळापहाड, संदीप काळापहाड, महादेव काळापहाड, विकास सोनावणे, आजीनाथ साहेबराव घुगे, सचिन गीते, अशोक गीते, आजीनाथ गीते, राजेंद्र गीते, रामेश्वर काळापहाड, सोपान काळापहाड, कैलास गीते, गावचे सरपंच भीमराज सोनावणे यांच्यासह धारवाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त धारवाडी ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून संत वामनभाऊंची पालखी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून पालखीची ओवाळणी केली, पूजा केली. दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात धारवाडीकर साजरा करत असतात. प्रतिनिधी उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज,
मिरीकरंजी गट पाथर्डी. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. साखर आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड सरकारमधल्या पक्षांनीच करण्याऐवजी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढायला हवा होता. दमणगंगा नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातला दिलं तर रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिलाय. दमणगंगा आणि नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातला देण्यास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध दर्शवलाय. समन्यायी पाणी वाटपामुळे राज्यात वाद आहे, त्यातच हा निर्णय घेण्यात आलाय हे चुकीचं आहे. या निर्णयाविरोधात तीव्र संघर्ष करू. हा निर्णय राज्याच्या हिताचा नाही. राज्यानं विरोध करायलाच पाहिजे. केंद्राचा राज्यावर दबाव आहे. याबाबत सरकारनं हरकती मागाव्यात. दोघा तिघांनी निर्णय घेऊ नये. सरकारनं भूमिका स्पष्ट करावी. अंतिम मसुदा प्रसिद्ध करावा. याबाबत मराठवाडा, नाशिक या विभागातील सर्वपक्षीय नेत्यांशी पत्रव्यवहार करून सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका महत्वाची नाही, कारण म्हणजे याच्यामध्ये सर्वच पक्षाच्या लोकांनी आता एकत्र या बाबतीमध्ये दबाव गट निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तर म्हणजे दमणगंगा आणि नारपार या योजनेतला या योजनेतलं जे पाणी आहे हे पद्धतशीरपणे जो वळवण्याचा प्रयत्न होतो. वास्तविक या दोन्ही खोऱ्यातलं 60% क्षेत्र हे महाराष्ट्रातलं जे आहे, आपल्या राज्याला ते पाणी मिळालं पाहिजे. DPR करताना ज्यावेळी काही निकष ठरवण्यात आले होते की अंतिम DPR जेव्हा तयार होईल त्यावेळी दोन्ही राज्यांनी एकत्र बसून त्या संबंधी निर्णय घ्यावा असं ठरलं होतं. परंतु त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आज देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. स्वाभाविक तो दबाव एवढा आहे त्यांचा आज, राज्य सरकार त्या दबाव झुगारू शकेल का याच्यावर आम्ही शासन आहोत. त्यामुळे उद्या ज्या जनतेच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात आम्ही सत्तेवर आलेलो आहोत त्यांच्याशी आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या बरोबर राहणार आहोत. हा निर्णय आता खरं राज्य सरकारला या निमित्तानं करावा लागणार. याच्यामध्ये म्हणून मी पहिली मागणी काय केलेली आहे की याची वस्तुनिष्ठ जी निष्ठता आहे ती ताबडतोबीनं तुम्ही सरकारनं या बाबतीमध्ये तो मसुदा जाहीर केला पाहिजे. एकदा मसुदा समोर आल्याच्या नंतरच मग त्याच्यावर आणखीन आपल्याला व्यापक दृष्टिकोन घेऊन पुढे काम करता येईल. पण तरी मी आता आजच सगळ्या गोदावरी खोऱ्यातील जे मराठवाडा, नगर, नाशिक किंवा खानदेशातील तापी खोऱ्यातील जी लोकप्रतिनिधी आहेत यांची एक सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं ठरवलेलं आहे. आणि या बैठकीमध्ये हा मसुदा सादर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी आता राज्य सरकारकडे उद्याच मागणी करणार आहे, मसुदाच्या प्रती आम्हाला मिळाव्या. आणि तो मसुदा सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे ती राज्याच्या हिताची आहे की राज्याच्या हिताविरोधात आहे, आणि ते मग तो त्या सर्वपक्षीय बैठकीतच तो निर्णय होईल की या भविष्य काळात जर तो राज्य हिताविरोध असेल तर काय निर्णय करायचा. त्या बैठकीतच ती चर्चा होऊन निर्णय होईल. पण त्याच्यामध्ये यासाठीच मी स्वतः पुढाकार घ्यायचं ठरवलेला आहे. त्याचबरोबर ऊस दर प्रश्नाबाबत सरकारनं त्वरित तोडगा काढावा, अन्यथा सहकारी साखर कारखानदारी वाचणार नाही असं त्यांनी म्हटलंय. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची देखील त्यांनी खिल्ली उडवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्याच्या साखर संचालक कार्यालयाची तोडफोड करण्याऐवजी त्यांनी वर्षा बंगल्यावरच मोर्चा काढायला हवा होता. सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी सरकारी मालमत्तेची तोडफोड करणं चुकीचं असल्याचा टोला त्यांनी लगावला. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. नेमकी तुम्ही काय मान्य केलेलं आहे की आम्ही आम्ही काय तरतुदी स्वीकारलेल्या आहे हे एकदा राज्यातल्या जनतेला कळायला पाहिजे. कारण हा 2 खोऱ्यांवर परिणाम होणारा प्रश्न आहे, गोदावरी आणि तापी. आणि हे राज्यातलं सगळ्यात मोठं गोदावरी खोरं आहे. म्हणून याच्यामध्ये जनतेला या मसुद्याची वस्तुस्थिती कळाली पाहिजे ही आमची मागणी राज्य सरकारकडे आहे. देखील मला ते आश्चर्य वाटलं. कालच मी सांगितलं की त्यांनी खरं म्हणजे पंढरपूर ते वर्ष असंच एक मोर्चा काढायला पाहिजे होता. म्हणजे मग सरकारच्या शेवटी तुम्ही मागच्या सरकारांच्या विरुद्ध मोर्चे काढले कारण त्या सरकारला तुम्हाला जागा नाही. शेवटी सरकार निष्क्रिय असं पूर्वी भाषणं केलेली आहे. आता सरकारमधलीच लोक सरकारच्या मालमत्तेची मोडतोड करतायत. हे करण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही तुमच्या सरकारमध्ये असणारे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे जाऊन मोर्चाने गेलं पाहिजे आणि आपण प्रश्न सुटला पाहिजे मागणी करा ना. आणि ती मला वाटतं अधिक लोकांनी त्याचं अधिक स्वागत केलं असतं.
म्हणजे FRP बद्दल अनेक वेळा चर्चा झाली की FRP आपण देऊ शकत नाही. मुळातच FRPचे निकष ठरवताना केंद्र सरकारनं जी प्रचलित व्यवस्थेमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे ही आमची मागणी आहे. परंतु नागपूर अधिवेशनामध्ये आम्ही साखर संघांच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रिमंडळातील सदस्यांना सहकार मंत्री होते बैठकीला, आणि त्यावेळेला असे ठरलं होतं की एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ आपण केंद्राकडे घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये अजून मला वाटतं केंद्र सरकारकडे आम्ही अजून जाऊ शकलो नाही. मी काल संपादक मकरंद घोडकेंसह शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या साधक उषा दिदीजी यांच्याशी जामखेडच्या साधकांनी आणि पत्रकारांनी संवाद साधला. लवकरच जामखेडमध्ये त्यांनी प्रवचनासाठी तारीख देण्याचं आश्वासन विश्वदर्शन केबल नेटवर्कचे संचालक गुलाब जांभळे यांना दिलाय. धर्म आणि अध्यात्माचं स्वरूप वेगवेगळं आहे. अध्यात्मातून अंधश्रद्धा आणि दंतकथा नव्हे तर समता, मानवता, शिक्षण व सकारात्मक विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं मत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य राष्ट्रीय व्याख्यात्या राजयोगिनी उषा दिदी या व्यक्त करत असतात. उषा दिदींचा भक्त परिवार संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळतो. जामखेडमधील विश्वदर्शन केबल नेटवर्कचे संपादक गुलाबशेठ जांभळे हे उषा दिदींचे भक्त आहेत. अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचं, प्रवचनांचं, कीर्तनांचं आयोजन जामखेडमध्ये नेहमीच केलं जातं. उषा दिदी यांची प्रवचनमाला अहमदनगर येथे संपन्न होती आहे आणि या प्रवचनमालेच्या निमित्तानं उषा दिदींना भेटण्यासाठी गुलाबशेठ जांभळे, प्राध्यापक गायकवाड सर, प्राध्यापक कदम सर, दत्ता म्हात्रे महाराज, प्राध्यापक अशोक सागडे सर हे आले होते. नगरसारखीच प्रवचनमाला जामखेडमध्येही आयोजित करण्याचा मानस गुलाबशेठ जांभळे यांनी उषा दिदींना बोलून दाखवला आणि जामखेडमध्ये सुद्धा अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्याविषयी उषा दिदींनी जांभळे यांना होकार दर्शवलाय. लेकिन उस समय भारत की यूनिटी बहुत जबरदस्त थी. न राजाओं को तोड़ सकते थे, न प्रजा को तोड़ सकते थे. तो फिर इन्होंने सोचा कि इनकी ताकत कहाँ है, इन लोगों का क्यों नहीं मन बदलता है. प्रलोभन दिया, सब कुछ दिया, कोशिश किया, लेकिन किसी भी तरह से लोग मना नहीं हटे. तो कहा इनकी ताकत कहाँ है. तो पता चला कि इनकी ताकत है इनके शास्त्र. जो गुरुकुल में उस समय शास्त्र पढ़ाए जाते थे और उसमें प्रेजेंट कॉन्टेक्स्ट को लेकर के, वैल्यूज को लेकर के ही शास्त्र पढ़ाया जाता है. चाहे गीता हो, चाहे रामायण हो, तो वैल्यूज कैसे घरों में, परिवार में, जैसे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न कैसे भाई के, तो ये सब पढ़ाया जाता. तो परिवार भी सारे एक होते थे. तो इन्होंने सोचा कि इनके जो गुरुकुल है ना, इसको तो इन्होंने क्या किया, सबसे पहले एजुकेशन को इंट्रोड्यूस किया, यूनिवर्सिटी को इंट्रोड्यूस किया. और यूनिवर्सिटी को इंट्रोड्यूस करके सोचा कि इनको दुनिया की इंफॉर्मेशन दो और इनका शास्त्र नहीं पढ़ाओ, शास्त्र से अलग करो इनको. तो यूनिवर्सिटी एजुकेशन यहाँ इंट्रोड्यूस किया. कलकत्ता में सबसे पहले यूनिवर्सिटी खोला इन्होंने, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी का ब्रांच खोला और कहा इनको एजुकेशन. तो एजुकेशन देना चालू किया. तो शास्त्र गुरुकुल बंद होने लगे. गुरुकुल बंद हुए, शास्त्र से हम अलग हुए. हमारी जो नींव थी, हमारे रूट्स जो थे, हमारे रूट्स से हमको तो झाड़ तो गिरना ही है, रूट्स को ही काट दिया. तो और फिर जाते समय उन्होंने यही बात कही कि ये एजुकेशन सिस्टम को इंट्रोड्यूस करके भले ये लोग हमें भगा रहे हैं यहाँ से, लेकिन अब इनके हर बच्चा जो ये स्कूलों में पढ़ेगा वो अंग्रेज पैदा हो. लवकरच उषा दिदी जामखेडला उपलब्ध होतील आणि नगरसारखीच प्रवचनमाला जामखेडला सुद्धा आयोजित केली जाईल. लवकरच गुलाबशेठ जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली उषा दिदींची प्रवचनमाला जामखेडमध्ये होईल. उद्धव काळापाडसह चैतन्य चौकर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.
राज्य माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक संघटनेनं पुकारलेल्या संपाला कर्जतमध्ये 100% प्रतिसाद मिळाला. या शाळा बंद होत्या. फेब्रुवारी महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या संघटनांनी दिलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व फेडरेशनच्या आदेशानं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज 1 दिवसाचं शाळाबंद आंदोलन करण्यात आलं. चिपळूणकर समितीनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात यावीत, नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करण्यात यावी, वेतन दरमहा 1 तारखेला होण्याचे आदेश देण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांनी एकत्र येत कर्जत तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सपकाळ व शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष उद्धव देवकर यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन केलं. यावेळी घेतलेल्या छोट्या सभेत भीमराव खराडे, सूर्यभान सुद्रिक, नामदेव खुरंगे इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस नानासाहेब सुद्रिक यांनी केलं. तर शेवटी भागवत घालमे यांनी सर्वांचे आभार मानले. प्रतिनिधी आशिष बोरा, जीवन न्यूज, कर्जत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईननं शेतकरी वर्गाच्या हिताचं बोलू काही हा उपक्रम सुरू केलाय. ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी याबाबत मुलाखत दिली आहे. आमच्या पीपल्स हेल्पलाईनने संक्रांती या सणाबाबत, मकर संक्रांतीबाबत नवीन विचार देशामध्ये रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या संक्रांतीच्या बाबत आम्ही असं म्हटलं की कालपर्यंत या देशामध्ये मित्रमंडळी जमा करायची, नातेवाईकांना बोलवायचं आणि मग तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपल्याकडे म्हटलं जायचं. परंतु आम्ही ह्या संक्रांतीपासून देशामध्ये असा एक नवीन प्रयोग सुरू करणार आहोत की जो उद्यापासून आम्ही करणार आहोत. तो असा आहे की तिळगुळ घ्या आणि देशहिताचं बोला. गोड गोड बोलून किंवा नुसतं गोड बोलल्याने काय होत नाही. देशहिताचं बोललं पाहिजे, मनापासून बोललं पाहिजे आणि त्याच्या आधारे कृती केली पाहिजे, असा उद्यापासूनचा आमचा प्रयोग आहे. म्हणून आम्ही काय केलं, नगरच्या आमच्या त्या ग्रीन पार्कमध्ये उद्या अनेक मित्रांना बोलवलं आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देखील बोलवलं. त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांना तिळगुळ देणार आहोत. त्याच्याबरोबर आंब्याचे केशर जातीच्या आंब्याचे रोपं देखील आम्ही त्यांना आग्रहाने देणार आहे. त्यांनी त्यांच्या आवारामध्ये, कंपाऊंडमध्ये ते लावले पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील. आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अशी की ऑनलाईन ॲग्रो मार्केटिंग ह्या विषयाच्या संदर्भात आम्ही बोलणार आहोत. केंद्र सरकारकडे कसा आग्रह धरता येईल, काय करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. मिरीकरंजी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतल्यानं चुरस निर्माण झाली. भाजपा सेनेच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीत जातीने लक्ष घालण्याचं ठरवलंय. जिल्हा परिषदेच्या मिरीकरंजी गटाच्या पोटनिवडणुकीत सेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे उमेदवार स्वतंत्र रिंगणात उभे केल्यानं या निवडणुकीत युतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. राज्यात सेना भाजप युती झाल्यानंतर तालुक्यातही आजपर्यंत युती टिकून राहिली होती. यापूर्वी झालेल्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिरीकरंजी गट सेनेला तर उर्वरित सर्व ठिकाणी भाजपनं आपले उमेदवार उभे केल्याचा पूर्व इतिहास आहे. या गटाची निवडणूक जाहीर होताच हा गट सेनेला दिला जाईल असं वाटत होतं. त्यानुसार आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे आणि मोहन पालवे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यात पालवे यांना यशही आलं. ही जागा सेनेला सोडावी यासाठी माजी आमदार राजीव राजळे हे आग्रही होते. मात्र हा गट मतदारसंघ पुनर्रचनेत राहुरी तालुक्यात गेल्यानं आमदार शिवाजी कर्डिले यांनी या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार उभा करायचाच हा आग्रह धरलाय. सेनेनं उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या अनिल कराळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. तसा आग्रह त्यांनी धरला. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांनी युती करावी असा सल्ला कर्डिले यांना दिला. मात्र कर्डिलेंनी तो धुडकावून लावला. पक्षाचे एबी फॉर्म देणं शिंदे यांच्या हातात असल्यानं आणि बहुसंख्य भाजप नेत्यांचं मत पालवे यांच्या बाजूनं असल्यानं कराळेंच्या नावाला शिंदे यांनी संमती दिली नाही. कराळ्यांची उमेदवारी पालवे यांना अडचणीची ठरत असल्यानं अखेर दुसरा उमेदवार द्या, मी एबी फॉर्म देतो असं शिंदेंनी स्पष्ट केल्यानं अखेर कराळे यांचा पत्ता कट होत वैभव खलाटे यांच्या पत्नीला उमेदवारी देणं कर्डिले यांना भाग पडलं. कराळ्यांना उमेदवारी मिळावी यासाठी कर्डिले आणि खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी मंगळवारी पाथर्डीत तळ ठोकून होते.
मात्र वरिष्ठ पातळीवरूनच सूत्र हल्ल्यानं कर्डिलेंना एक पाऊल मागे यावं लागलं. मात्र यामुळे युती नेत्यांमधील बेबनाव मात्र पुढे आलाय. प्रतिनिधी उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, मिरी करंजीगड. 29वी क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धा नगरच्या वाडिया पार्क मैदानात दिनांक 17 जानेवारी पासून सुरू होणार आहे. या स्पर्धांची माहिती देण्यासाठी कंपनीत एका भरगच्च पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रॉम्प्टन ग्रीव्ज लिमिटेड व अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या वतीनं 29वी क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी ठरते. हे 29वं वर्ष म्हणजे सातत्याचा कळसच म्हणायला हवा. नुसतं सातत्यच नाही तर आखीव रेखीव नियोजन हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य ठरतं. अर्थात क्रिकेट खेळाडू, संघ, क्रिकेट प्रेमी, जिल्हा संघटना यांचं सहकार्य देखील आयोजकांना लाभत असतं. या स्पर्धेची प्रसिद्धीची बाजू समर्थपणे पेलणाऱ्या पत्रकारांचेही कंपनीच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले. यावर्षी या स्पर्धेचं उद्घाटन दिनांक 17 जानेवारी 2015 रोजी वाडिया पार्क मैदानावर होत आहे. 17 जानेवारीला क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माजी रणजी खेळाडू अनिल वाल्हेकर यांच्या शुभ हस्ते तर आमदार तथा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण काका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडेल. नगर शहरात व जिल्ह्यात क्रिकेटचा प्रसार व्हावा, क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचं पारणं फिटावं, खिलाडू वृत्ती वाढीस लागावी या उद्देशानं आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून 1986-87 या वर्षात क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेचा श्रीगणेश झाला. स्पर्धेचा 28 वर्षांचा इतिहास पाहिला तर आयोजक मनाशी बाळगलेली स्वप्ने निश्चितच साकार करतायत असंच म्हणावं लागेल. या स्पर्धेच्या उद्घाटनाला आणि बक्षीस समारंभाला दिग्गज खेळाडू उपस्थित राहिलेत आणि या सर्व दिग्गज खेळाडूंनी या आयोजनाबद्दल कंपनीचे आभार मानले होते आणि तोंड भरून कौतुकही केलं होतं. चंदू बोर्डे, पॉली उमरीगर, अजित वाडेकर, झहीर खान, राजेश चव्हाण, समीर दिघे, पारस म्हांबरे, माधव मंत्री, पांडुरंग साळगावकर, अतुल बेदाडे, माधव गोठसकर, सुरेंद्र भावे, मिलिंद गुंजाळ, शिरीष कणेकर, द्वारकादास संजयगिरी अशा नामवंत खेळाडूंचं मार्गदर्शनही आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना लाभलेलं आहे. खेळण्याची संधी देण्याबरोबरच इतर खेळात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचं कौतुक करणं क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीला त्यांचं कर्तव्य वाटतं. राज्य व विद्यापीठ संघांमध्ये निवड झालेल्या, वैयक्तिक खेळात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मान करताना क्रॉम्प्टन ग्रीव्जला सदैव अभिमान वाटत आलाय. स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही हे कर्तव्य आपुलकीने पार पाडतो असं आयोजक सांगतात. क्रिकेट ट्रॉफीचं 29वे वर्ष आहे. या वर्षी सुद्धा 32 संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर यावर्षी एक चेंज असा, पहिली गोष्ट म्हणजे शाळेय क्रिकेटला संधी देण्यासाठी इंटर स्कूलमध्ये ज्या पहिल्या 4 टीम आलेल्या होत्या त्यातल्या टीमला आम्ही प्रवेश दिलेला आहे. त्यांच्यात 17 तारखेला ओपनिंगची जी मॅच आहे ती 17 तारखेला त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्यामध्ये होईल. त्यातल्या 2 मॅचेस होतील 17 तारखेला आणि त्यातली 26 जानेवारीला एक फायनल मॅच आणि त्याचा आणि रेग्युलर टीमचा त्यांचा संबंध नसेल. त्यांच्यासाठी वेगळा कप, वेगळं बक्षीस आणि मॅन ऑफ द सिरीज, बॅट्समन, बॉलर, फिल्डर असे वेगवेगळे प्राइजेस त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर बाहेर आधी जे असायचं की मॅक्झिमम 3 खेळाडूंना आपण अलाव करत होतो नगर डिस्ट्रिक्ट बाहेरच्या, तर यावेळी आपण ते रिस्ट्रिक्शन काढलेलं आहे जेणेकरून चांगले जे खेळाडू आहेत ते नगरचे जे चांगले खेळाडू आहेत त्यांच्याशी कॉम्पीट करतील यासाठी. तर 17 तारखेला ओपनिंग होईल आणि फायनल मॅचची डेट अजून फिक्स नाही आहे, ती साधारण 5 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान फायनल मॅच होईल. शालेय क्रिकेटला चालना मिळावी म्हणून या वर्षीपासून 4 शालेय संघांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्या संघास फिरता करंडक व ट्रॉफी देण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रत्येक संघांमध्ये जिल्ह्याबाहेरील 3 खेळाडू खेळण्यास परवानगी होती. या वर्षीपासून ही मर्यादा काढून टाकलेली आहे. स्पर्धा अधिक चुरशीनं खेळली जावी म्हणून पारितोषिकांच्या रकमेमध्ये भरघोस वाढ केली आहे. दरवर्षीप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येते. या स्पर्धेत विजेत्या संघास 51,001 रुपये आणि क्रॉम्प्टन करंडक उपविजेत्या संघास 25,001 रुपये रोख, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक येणाऱ्या संघाला 11,001 रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, ट्रॉफी व गिफ्ट कुपन मिळणार आहे.
त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयाचं गिफ्ट कुपन देणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस कैलासवासी बाळासाहेब पवार मेमोरियल मॅन ऑफ दी सिरीज 5001 रुपयांचं गिफ्ट कुपन देण्यात येणार आहे. तर या स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाला 501 रुपये देण्यात येणार आहेत. उपउपांत्य पुढील सर्व खेळाडूंना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. शालेय संघासाठी विजयी संघास 11001 रुपये व क्रॉम्प्टन करंडक तसेच उपविजेत्या संघाला 5001 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. यंदा क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने या वर्षी वाड्या पार्कच्या मैदानावर 29व्या क्रॉम्प्टन स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. येत्या 17 तारखेला या स्पर्धेचं आणि या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे की क्रॉम्प्टन कंपनीने या वर्षामध्ये बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे. पहिलं बक्षीस हे 51,000 रुपये आणि प्रीती ट्रॉफी दिली जाणार आहे. दुसरं बक्षीस हे या ठिकाणी 25,000 दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 आणि 4 क्रमांकाचे जे संघ असतील त्यांना सुद्धा प्रत्येकी 11,000 या ठिकाणी बक्षीस जाहीर केलेलं आहे. दुसरं या स्पर्धेचं या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे की शालेय स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी जे 4 संघ हे सेमीफायनलमध्ये आले होते त्या 4 संघांना सुद्धा या ठिकाणी स्पर्धेमध्ये या ठिकाणी समावेश करून करण्यात आलेलं आहे. त्यांची पहिली मॅच ही 17 तारखेला होणार आहे आणि त्यांचा अंतिम सामना हा 26 जानेवारी होणार आहे आणि त्यामध्ये जो विजेता संघ असेल त्याला 11,001चं बक्षीस दिलं जाणार आहे आणि उपविजेत्या संघाला 5,000 आणि जे 3 आणि 4 नंबर संघ असेल त्याला सुद्धा या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच असेल, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट फिल्डर असेल, बेस्ट बॉलर असेल, याही सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. दरवर्षी नगर शहरामधील नागरिक या स्पर्धेची जी आतुरतेने वाट पाहतात ती वाट या ठिकाणी आता लवकर संपणार आहे. नगरकरांना या क्रॉम्प्टन स्पर्धेचा थरार या ठिकाणी वाड्या पार्कच्या मैदानावर पाहायला आपल्याला लवकरच मिळणार आहे. वाडिया पार्क मैदानावर ही स्पर्धा पाहण्यासाठी दरवर्षी प्रेक्षक गर्दी करत असतात. संपादक मकरंद घोडकेंसह अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्रीगोंद्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पूर्ती वाट लागल्याचे चित्र आहे. पालिका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरल्यानं या ठिकाणी कचरा डेपो म्हणजे दुर्गंधी आणि रोगराईचं आगार असल्याच्या तक्रारी रहिवासी करतायत. पाहुयात आमचे प्रतिनिधी संतोष भागवत यांनी याचा घेतलेला आढावा. आपल्याकडं जो घनकचरा डेपोचा जो काही विषय आहे हा अद्यापपर्यंत मार्गी लागलेला नाही. त्या कचऱ्याची आपण विल्हेवाट वगैरे जो लावण्याचा प्रकल्प आहे तो अद्याप सुरू नाही आहे. आपण काय सांगाल याबद्दल? त्याच्यावर ते तो घनकचरा जो भूमिभरावर जो घनकचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, त्याचं वर्गीकरण केले जाते. परंतु तो गांडूळ प्रकल्प अजून चालू नाही. आम्ही लवकरात लवकर हा प्रकल्प चालू करण्याच्या ह्याच्यात आहे, तयारीत आहे. आणि त्याचप्रमाणे श्रीगोंदा शहरातून सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करून त्या कचऱ्यावर भूमिभरावापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि लवकरच यासाठी जे अरुंद रस्ते आहेत तिथे छोट्या छोट्या गाड्या पाठवून शहरातील सर्व कचरा गोळा करून त्याच्यावर वर्गीकरण करून घनकचरा निर्मूलन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता आपल्याबरोबर इथं परिसरातील नागरिक आता आहेत. या नागरिकांच्या काय समस्या आहेत या आपण आता त्यांच्याचकडून जाणून घेऊया. मी रहिवासी नाना शिंदे. या वार्डमध्ये घनकचरा आहे आणि या परिसरामध्ये रायकर वस्ती, वडवकर वस्ती, शिंदे वस्ती प्रामुख्याने 3 वस्त्या जवळच्या आहेत. इथं या परिसरामध्ये 1-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये भरपूर असा त्रास आहे. याच्यामध्ये डासांचा त्रास आहे, पांढरे डास तयार झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट इथं धूर भरपूर होतो, प्रदूषण धुराचं होतं. प्लॅस्टिक या शेतामध्ये प्लॅस्टिक जाऊन आमचे काही या परिसरात जनावरं दगावलेले आहेत. याच्या अगोदर आम्ही पालिकेमध्ये वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत, निवेदनं दिलेले आहेत, त्याच्या आमच्याकडे पोहोच येतं. आणि जाणून बुजून हे पालिका जे आहे ना ते दुर्लक्ष करतं या भागाकडं. ह्या भागामध्ये येत्या 8 दिवसात जर काही बदल नाही झाला तर आम्ही इथले ग्रामस्थ असं मोठं आंदोलन करणार आणि ह्या परिसरामध्ये एकही ट्रॅक्टर इथं येणार नाही डम्पिंग करायला, असा आम्ही आजच इशारा देतोय. आता येथील नागरिकांनी आता या शिंदेंनी इथे इशारा दिलेला आहे की
परिसरामध्ये जो काही त्यांना त्रास होतो याबाबत त्यांनी याच्यापूर्वी अनेकदा त्यांनी निवेदन वगैरे दिलेली आहेत, पण त्याची दखल पालिका प्रशासनाकडनं घेतली गेलेली नाहीये. त्यामुळे आगामी काळात जर लवकरात लवकर याची दखल जर घेऊन या घनकचऱ्याची विल्हेवाट जर नाही लावली तर एक मोठं आंदोलन उभा करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. काय नाव आपलं? मी देवराम धोमाळ बोलतोय. डास मच्छरणी इथालच्या परिसरातील जे लहान मुलांना असे बारीक बारीक असे अंगावरती ठिपसे इतके येईन, असे म्हणजे अशा पुळ्या येईन, असे डास चावलेले आहेत. त्या डासांमुळे काहींना आजार झालेले आहेत मुलांना, ते बी तुम्हाला दाखवू आम्ही. तसेच परत अजून इथालचे शेतीवरती इतका परिणाम झालेला आहे. कितीही खर्च करून, किती उत्पन्न काढण्यासाठी कितीही खर्च केला आणि किती औषधं जरी मारली तरी सुद्धा इथालची जी पिकं येतं ती एकदम दूषितच पिकं येतात आणि आम्हाला आमचा खर्च अनाठाई जाऊन आमचे पिकं नापीक जमिनी झालेले आहेत इथालच्या या धुरामुळं कांद्याची इतकी नुकसान झाली. माझे जवळजवळ 25,000 खर्च केलेला कांदा एकदमच असा वायाला गेलेला आहे, त्याच्यात काहीच उत्पन्न निघलेलं नाही. त्याची भरपाई म्हणून मी म्हणतो नगरपालिकेने त्याची भरपाई आमची द्यायला पाहिजे त्या कांद्याच्या पिकाची सुद्धा. प्रदूषणामुळे येथील पिकांचं शेतीच्या पिकाचं शेतकऱ्यांचे तातोनात नुकसान होतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि याची नुकसान भरपाईची मागणी आता हे शेतकरी करत आहेत. आपण आता आपल्यावर अजून एक नागरिक आहेत भोळे म्हणून, आपण त्यांना विचारूया त्यांची काय समस्या आहेत. काय वाटतं? आम्ही इथं आम्हाला दररोज यावं लागतं. आमचं क्षेत्र आहे इथं. दररोज ही कुत्रे 50-50 कुत्रे, ही कुत्रे आमचे बाकरे येतात, कुठे काय येतात, कुत्रे धावतात. तर याची इलवाट लावायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं? आपल्याला काय त्रास? डास येतं इथं, कुत्रे येतं इथं. काय त्रास म्हणजे असं झोपता चावत येतं, हिवत येतं, जाता येता येत नाही. काय वाटतं? आम्हाला बी डास चावतात, जेवण जात नाही. आम्हाला जेवण जर गेलं तर दुखणाने खाऊ वाटत नाही. मग असे कुत्रे शेळ्या करडे घेऊन जर आले तर आमच्यावर डास करतात आणि जेव्हा शेळांना येऊन पण देत नाहीत आणि त्याच्यावर धावत येतात, आमच्यावर पण धावत येतात. एकंदरीतच येथे कुत्र्यांचाही त्रास आहे, शिवाय येथीलचं जे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक खाऊन येथील जनावरही दगावल्याचं प्रमाण जास्त. आगामी काळामध्ये जर नगरपालिकेनं वेळीच जर दक्षता नाही घेतली तर मोठं आंदोलन येथील नागरिक उभा करणार असल्याचं ते आता बोललं जात आहे. कॅमेरामन निखिलसह प्रतिनिधी संतोष भागवत, श्रीगोंदा. श्रीगोंदा शहरातील जो घनकचऱ्याचा डेपो आहे साळुंदेवी रोडचा, तर त्या ठिकाणी आलेलो आहे. आता आपण मागे या इकडे पाहूया की हे संपूर्ण जे काही घनकचरा आहे श्रीगोंदा शहरातील तो या ठिकाणी टाकला जातो. मात्र येथील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा जो प्रश्न आहे हा वर्षानुवर्षे अद्याप तसाच राहिलेला असून तिथे त्यांच्याकडे पांढरे डास वगैरे होत आहेत अशी येथील आता नागरिक तक्रार करतायत. आता आपण इथं पाहतो की या इथं पाठीमागे गांडूळ प्रकल्प आहे. याच्या आतमध्ये एकही गांडूळ आजपर्यंत तयार केलेलं नाही. फक्त इथलचा जो काही कचरा आहे तर हा कचरा फक्त पेटवून दिला जातो. इथं पाठीमागे आपण पाहू शकतो की इथे एक चौकी आहे, याच्यामध्ये एक सिक्युरिटी बसेल आणि तो जो काही कचरा येतोय, किती गाड्या आल्या, किती गेल्या, याचं व्यवस्थापन या इथं करता येईल. याची कर्मचाऱ्याची साठी केलेली ही रूम आहे, पण या रूमची आता दयनीय अशी अवस्था इथं झालेली असून इथं ऑफिससाठी पाठीमाग एक ऑफिसही या इथं केलेलं आहे, तयार आहे. पण तयार ऑफिसमध्ये अद्यापपर्यंत एकही पालिका कर्मचारी कधीही आला नाही. ऑफिसची अत्यंत अशी दुर्दशा इथे झालेली आहे, हे आता आपण पाहू शकतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये. पूर्ण दुर्लक्षित असा भाग आहे, याकडे पालिका प्रशासनाचं लक्षच नाहीये. जिल्हा परिषद पोट निवडणुकांचा बिगुल वाजलाय, मात्र त्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्यातील 777 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. सभा आणि विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही, तोच गाव पातळीवर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा आता उडणार आहे. जून महिना संपताच जिल्ह्यातील 777 ग्रामपंचायतींच्या 2 टप्प्यात निवडणुका होणार असून त्या दृष्टीनं प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या निमित्तानं गावागावातील राजकीय वातावरण तापू लागलंय. उमेदवारांची जमवाजमव गाव पुढाऱ्यांकडून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगानं ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केलाय. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल यामध्ये वाजणार आहे. संगमनेरमधील 94 तर त्याखालोखाल पारनेरमधील 90 ग्रामपंचायतीचा समावेश यामध्ये असणार आहे. नगर तालुक्यात 60, राहुरी 44, जामखेड 50, पारनेर 90, नेवासा 60, पाथर्डी 78, कर्जत 57, श्रीरामपूर 25, राहाता 25, संगमनेर 94, शेवगाव 40, कोपरगाव 29, अकोले 54,
आणि श्रीगोंदा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. 15 जानेवारीला सदस्य संख्या व प्रारूप प्रभाग रचना करणं, 28 जानेवारीला सोडत पद्धतीनं प्रभागाचे आरक्षण निश्चित करणं, 29 जानेवारीला आरक्षण व प्रभागांच्या आरक्षण हरकतींविरुद्ध प्रसिद्धी करणं, 5 फेब्रुवारीला हरकती सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 9 फेब्रुवारीला हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेणं, 13 फेब्रुवारीला निवडणुकीचा अंतिम प्रारूप आराखडा जाहीर करणं असे कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. संपादक मकरंद घोडकेंसह अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पारनेर इथल्या 80 वर्षीय सखुबाई जनार्दन पवार या अहमदनगर इथल्या करंदेकर हॉस्पिटल जवळ हरवल्या आहेत. त्या सापडल्यास 94 20 82 18 82 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन त्यांच्या मुलांनी केलंय. स्क्रीनवर आपल्याला ज्या महिला दिसत आहेत त्यांचं नाव आहे सखुबाई जनार्दन पवार. त्या मनोरुग्ण महिला आहेत. पारनेर येथे राहणाऱ्या 80 वर्षीय सखुबाई या अहमदनगर येथील करंदीकर हॉस्पिटल पासून बेपत्ता झाल्यात. सखुबाईंचा फोटो आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. या आपल्याला कुठे आढळल्यास अथवा दिसल्यास आपण माणुसकीची भावना ठेवून 94 20 82 18 82 अथवा 94 21 58 97 61 या क्रमांकावर संपर्क साधावा. सखुबाई जनार्दन पवार या 80 वर्षीय वृद्ध महिला करंदीकर हॉस्पिटल पासून बेपत्ता झाल्यात. सध्या आपण स्क्रीनवर ज्या वृद्धेचा फोटो पाहत आहोत या महिला बेपत्ता आहेत. या कुठे आढळल्यास 94 20 82 18 82 या क्रमांकावर आपण संपर्क करावा. जीवन न्यूज टीम, ब्युरो रिपोर्ट, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 रुपयांची कपात होणार आहे. त्यामुळे भारतवासियांसाठी ही बातमी आनंदाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून भारतात पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. घाऊक महागाई निर्देशांकात सध्या दिसत असलेली वाढ या कपातीमुळे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र रिझर्व्ह बँकांचे व्याजदर कमी करण्याची केंद्र सरकारची व उद्योगपतींची मागणी मान्य करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पहिले पीक बाजारात आल्यावरच काहीतरी समाधानकारक निर्णय होण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दरानंतर घाऊक महागाई निर्देशांकात वाढ झाली. घाऊक किंमत निर्देशांक डिसेंबरमध्ये 0.11% पोहोचलाय. नोव्हेंबरमध्ये तो 0 पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $45 आलेत. यामुळे आज किंवा उद्या पेट्रोल व डिझेल 2 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या मात्र दर कमी करण्यास विरोध करतायत. या कंपन्यांनी गेल्या महिन्यात खरेदी केली आहे, दर आता उतरलेत. नुकत्याच उतरलेल्या सुधारित दरात विक्री करण्यास कंपन्या तयार नाहीत. मात्र सरकारनं दबाव टाकलाय. केंद्र सरकार उत्पादन शुल्कात कपात करू शकते. अरब राष्ट्रांनी तेल उत्पादनात घट न करण्याचा निर्णय घेतलाय. यामागे अमेरिका, रशिया यांची राजकीय स्पर्धा आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. वाहतूक सुरक्षा सप्ताहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याचा परवाना देण्यासाठी एक शिबिर घेण्यात आलं. पण पाथर्डीत या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानं सर्वांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. यामुळं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी धरणं आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं. बडे जालिंदर महादेव, मी पाठ आलेलो इथं. तर अशी अडचण होती इथं. इथं आल्याच्या नंतर इथं कोणी आमची दक्षता घेत नाही. मेन म्हणजे कशाला आले काय कोणी नंबर म्हणजे नंबरावर काय विशेष नाही. आणि आम्ही असं आहे नंबर देऊन बी नंबर लागत नाही लवकर. जे ते म्हणजे सगळं वशिलेबाजी चाललेली आहे. ही अशी होऊ नये आमची अशी सगळ्याची विनंती. आणि सगळ्याचेच नंबर लावा अशी इच्छा आहे आमची. आणि असं आहे म्हणजे ट्रायलला फक्त काय होतं तोंड बघूनच काम केलं जातं. ट्रायलला सुद्धा तुम्ही नगरला या इकडे आम्ही म्हणजे विद्यार्थी आहेत. आम्ही नगरला जाणं म्हणजे आमचा अभ्यास आमच्या मागे बरेचसे कामं असतील. त्याच्यामुळे आता आम्हाला शक्य नाही ना नगरला जाणं बी. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे का इथं ट्रायल आमच्या किंवा तालुक्यातच. हा RTOचा जो कॅम्प पाथर्डीमध्ये घेतला जातोय, या पाथर्डीच्या कॅम्पमध्ये जे काही लायसन्सला द्यायला पाहिजे ते काही पूर्ण लोकांना देत नाही आहेत. 100 लोकांपैकी 10 लोकांनाच हे दिले जातात. म्हणून हा आत्ताच तहसीलदारला आपण जे निवेदन दिले याच्यातून जे विद्यार्थी येतात, जे गोरगरीब खेड्यातून लोक येतात, यांना रात्री मुक्कामी थांबावं लागतं. परिणामी या लोकांची धावपळ उडती. या हेतूनही आपण हा विषय घेतला आहे की ताबडतोब ते दिलं पाहिजेत. आत्ता तहसीलदार साहेबांनी RTO साहेबांनी ज्या आता सूचना केल्यात त्या हिशोबाने त्यांनी ताबडतोब ही कारवाई करावी. अन्यथा इथे मोठा रस्ता रोकोच्या आंदोलनाचं आम्ही नियोजन केलेलं आहे.
जो पाथर्डी या ठिकाणी नवीन लायसनदारासाठी RTO कॅम्प घेत असतात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तो कॅम्प घेतला जातो. परंतु लोकांचं इथे सोय झाली, परंतु तितके अशी काय म्हणावं अशी सोय झाली नाही. कारण ते नवीन 100 घेतात आणि जे ट्रायला 100 घ्यायला पाहिजे ते मोजके 10-12 लोकांनाच फक्त घेतात. प्रत्येक महिन्याला 90 लायसनधारक शिल्लक राहतात. असं जर प्रत्येक महिन्याला जर असं होत गेलं तर त्याची संख्या वाढत चालली आणि या ठिकाणी रात्री 11-12 वाजताच बाहेरचे लांबचे मुलं मुक्कामी येतात. आज त्यांना एक चक्करसाठी त्यांना 200 ते 300 रुपये खर्च येतो. नगरसारख्या ठिकाणी जाणं आपल्याला परवडत नाही. जसं त्यांनी नवीन 100 घेतात तसं त्यांनी ट्रायला सुद्धा 100 घ्यावं किंवा जे नवीन जेवढे घ्यायचे तेवढे ट्रायलला घ्यावं किंवा असं 100 घेऊन 10 ट्रायलला घ्यायचे. मग तो अन्याय झाल्यासारखं वाटतो. लोकांना त्याचा त्रास होतो. यांनी त्याच्या सुधारणा करावी आणि लोकांना न्याय मिळवून द्यावं एवढीच आमची विनंती राहील. आताच आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी त्यांच्या पातळीवर आता आम्ही त्यांना निवेदन द्यायला चाललो होतच. त्यांनी त्यांच्या पातळीवर याचा विचार करावा आणि हा प्रश्न 100% त्यांनी मार्गी लावला पाहिजे अशी आमची नागरिकांची इच्छा आहे. तुकाराम ते 100 लर्निंग होते पण पुढच्या महिन्यात फक्त 10 ट्रायल होते. त्याच्यामुळे ते परत 90 मग परत ते एक आमचे फक्त मग दर वर्षभर आम्ही येत राहायचं का 12 महिने येत राहायचं का आम्ही दर महिन्यात फक्त कॅन्डिडेट वाढायला पाहिजे. ट्रायलची संख्या वाढायला पाहिजे. फक्त ते 10च घेतात ट्रायलवाले. मग आम्ही बाकीचे काय करायचं. आम्ही पाठ 3 वाजल्यापासून इथे थांबलेलं आम्ही काय करायचं. मग नुकसान होतं. परत शाळा कॉलेज बुडतं. मग काय करायचं. शेवटी पुन्हा एक नजर डोक्यात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. दमणगंगा आणि नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातकडे वळवण्याचा सरकार घालतंय घाट. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप. सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन पत्रव्यवहार करण्याची केली मागणी. मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात होणार साजरा. जीवन न्यूजच्या दर्शकांसाठी मकर संक्रांतीचा विशेष वृत्तांत. राहता तालुक्यातील वाकडी गावात खंडेराय अवतरले. अभिनेते देवदत्त यांच्या दर्शनानं भाविक भारावले. विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी खंडेराय, बानाई आणि म्हाळसाईचं केलं जंगी स्वागत. श्रीगोंद्यात घनकचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांचं आरोग्य आलंय धोक्यात आणि पिकांचंही होतंय प्रदूषणामुळे नुकसान. जीवन न्यूजचा खास वृत्तांत. वाडिया पार्क मैदानावर रंगणार क्रॉम्प्टन करंड क्रिकेट स्पर्धा. 17 तारखेला होणार उद्घाटन. यंदाच्या स्पर्धेत क्रॉम्प्टन कंपनीने केली पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अहमदनगर जिल्हा आणि शहरातील ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा आपली वृत्तवाहिनी जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नमस्कार.